भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। आपल्यासोबत रवींद्र चव्हाण आहेत। सर, काय सांगाल, दर्शन घेतलं, काय भावना? खरं तर आज मी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला या ठिकाणी आलो। आज माझे परम मित्र, गेली अनेक वर्ष आम्ही विधानसभेमध्ये एकत्र काम केलं असे संजय जगतापजी हे आज नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात। माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे। एक जमिनीवरचा कार्यकर्ता, सामान्य लोकांमध्ये वावरणारा असा कार्यकर्ता आणि नेता की ज्याची नाळ ही जनतेशी जोडलेली आहे, असा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवाहामध्ये आज सामील होतो आहे। त्यामुळे त्यांनी मला अजून एक विषय या भागामध्ये जो महत्त्वाचा आहे तोही सांगितला। खंडेरायाचं दर्शन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातेवाईक की ज्या नातेवाईकांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी या त्या ठिकाणी आहेत। पूर्ण देशभरामध्ये 3 ठिकाणी आहेत, त्यापैकी हे एक ठिकाण आहे जेजुरी, आणि मग तिथेही आम्ही आज दर्शन घेतलं। खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या माझ्या जीवनासाठी, आमच्या आजच्या या दिवसासाठी फार महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं। आज खंडेरायाचं दर्शन घेतल्यानंतर मी एवढंच खंडेरायाला सांगेन की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर होण्यासाठी महायुतीच्या सर्व नेते मंडळींना, त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांना एवढी शक्ती दे की येणाऱ्या काळामध्ये सर्व संकटावरती मात करून महाराष्ट्राला प्रगतिशील करू दे। सर, भोरचे आमदार संग्राम थोपटे असतील किंवा इंदापूरचे प्रवीण माने असतील, आज संजय सरांचा देखील भाजपामध्ये प्रवेश होत आहे। एकंदरीत 2024लाच ज्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मिशन बारामती एक ठरवलं होतं, सध्या 2029ची तयारी असं समजायचं का? लक्ष देतं? खरं तर आज आम्ही सर्वजण हे एकत्र काय येतो आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। सामान्य जनतेची जी विकासात्मक कामं जी गेल्या वर्षानुवर्ष अडचणीत आली आहेत, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे। एखादी विषय हा राजकारणाच्या पलीकडे असतो। सामान्य जनतेच्या कामाला महत्त्व देण्याचं काम हे नेहमीच सर्व लोकप्रतिनिधी करत असतात। संजयजींनी सुद्धा आज जेव्हा ते प्रवेश करत आहेत त्यावेळेला या भागातील असणाऱ्या प्रलंबित विषयांना धरून ते आज प्रवेश करत आहेत, आणि मीही त्यांना आश्वासित केलं आहे की हे जे सर्व प्रश्न जे आहेत ते प्रश्न आम्ही त्या पातळीवरती लवकरात लवकर कसे मार्गस्थ होतील यासाठी ते प्रवेश करत आहेत। त्यामुळे 2029ला काय होईल किंवा या सगळ्या गोष्टीपेक्षा जनतेचं हित 2029पर्यंत कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार। सर, 2029ला विधानसभेची काय परिस्थिती? आज धन्यवाद। नक्कीच होते प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आज खंडेरायाचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ते पहिल्यांदाच दर्शनाला आले आहेत। एकंदरीतच त्यानंतर सासवड येथे पालखी मैदानावर संजय जगताप यांचा भाजप प्रवेश होणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, जेजुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।